Hello everyone. Uh, I welcome you to the special lecture on value-added course about environment awareness. As you know, we have adapted new education system, that is choice-based credit system, and through that choice-based credit system, we have to uh, complete few credits, and one of the credit that is been prescribed to us or we have selected is value-added course. First of all, what is value-added course? व्हॅल्यू म्हणजे मूल्य. व्हॅल्यू मीन्स मूल्य, प्रिन्सिपल्स, तत्व. व्हेन वी आर टेकिंग अ ट्रॅडिशनल काइंड ऑफ एज्युकेशन, जेव्हा आपण एक पारंपरिक शिक्षण पद्धती स्वीकारलेली आहे, नाव द नीड ऑफ द आवर इज टू टीच सम व्हॅल्यूज टू द यंग पीपल. येणाऱ्या नवीन तरुण पिढीसाठी किंवा समाजासाठी काही व्हॅल्यूज आपण शिकवल्या पाहिजे, त्यांना काहीतरी गोष्टी आत्मसात करता आल्या पाहिजे, यासाठी व्हॅल्यू ॲडेड कोर्स हा सुरू केलाय. फॉर एक्झाम्पल बघा, आपण जेव्हा हायस्कूल वगैरे होतो तेव्हा मूल्य शिक्षण नावाचं एक सब्जेक्ट प्रिस्क्राईब होतं, मूल्य शिक्षण. दिस मे नॉट बी व्हेरी व्हॉट वी कॅन से अकॅडमिकली subject which can give you a good marks or what. This is not the motivation or intention behind this subject. हे सब्जेक्ट किंवा हे क्रेडिट टाकण्याचं मुख्य धोरण हे ते नाही. हे यासाठी आहे का यू शुड नो द बेसिक व्हॅल्यूज ऑफ बिईंग ह्युमन. मनुष्य असताना, समाजाचे घटक असताना आपले कुठले मूल्य आपल्याकडे पाहिजेच, त्यासाठी हा कोर्स आहे. द टॉपिक दॅट इज बीन प्रिस्क्राईब टू मी, मला जो टॉपिक दिला आहे तो आहे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. इतर टॉपिकचे लेक्चर झालेले असतील, तर टॉपिक जो हा आहे आपला एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. दिस एन्व्हायरमेंटल अवेअरनेस इज सच अ इम्पॉर्टंट टॉपिक. इट इज द बेसिक रूट ऑफ ह्युमन. मनुष्याच्या जीवनाचा मुख्य मूळ किंवा पाया जर असेल तर हे एन्व्हायरमेंट आहे. चार्ल्स डार्विन हॅज स्टेटेड दॅट वी हॅव नॉट इव्हॉल्व्ड, वी हॅव नॉट बीन क्रिएटेड बाय गॉड, वी आर इव्हॉल्व्ड इन द नेचर. आपलं परमेश्वरांनी वगैरे आपल्याला बनवली. ओरिजिन ऑफ स्पीसीज हा चार्ल्स डार्विन लिहिलेला जो शोध निबंध आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं वी आर इव्हॉल्व्ड इन नेचर. आपण निसर्गामध्ये उत्पत्तीला आलेलो आहोत. आपले पूर्वज काय होते ते आपण सिंगल सेल अमिबा जो असतो तिथून आपली प्रोग्रेस होत 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 आपण आज रिफाईन्ड असं ह्युमन बिंग मध्ये आहोत. ऑल दिस प्रोसेस, या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेचर हॅज प्लेड अ व्हेरी व्हायटल रोल, व्हेरी इम्पॉर्टंट रोल. निसर्गाने खूप महत्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे. हे निसर्ग हा पर्यावरण, निसर्ग म्हणजेच हा एन्व्हायरमेंट आहे. नाव वी हॅव टू अवेअर अबाउट दिस इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंट. ज्या निसर्गाने आपल्याला निर्माण केलं, ज्या निसर्गात आपण राहतो, ज्या निसर्गातला आपण ऑक्सिजन घेतो, त्याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करण्याची वेळ आता आलेली आहे. वृक्षवल्ली यमा सोयरी. पूर्वी साधू संत असे म्हणायचे हे वृक्ष वगैरे हे आमचे सोयरी आहे. सोयरी म्हणजे आपले नातेसंबंध आहे, आपले रिलेटिव्ह आहे. पण आज या कॅपिटलिझमच्या नादामध्ये, भांडवलशाहीच्या जगामध्ये वृक्ष आणि त्यांचं वृक्षतोड वगैरे कॉमन झालेलं आहे. इट हॅज बिकम व्हेरी कॉमन इन द एज ऑफ दिस कॅपिटलिझम. द टॉपिक दॅट हॅज बीन प्रिस्क्राईब टू अस, मी तुम्हाला या 2-3 कन्सेप्टच्या माध्यमातून एन्व्हायरमेंट अवेअरनेस काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. ह्युमन बीइंग इज द पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. टुडे तुम्ही कुठल्या फॅमिलीचा पार्ट आहात, रिलिजनचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचे आहात, यापेक्षा तुम्ही पर्यावरणाचा एक भाग आहात ही जाणीव महत्वाची आहे. सी, तुम्हाला उद्या समजा आपली जातनं हा विषय दाखल्यावरून काढून टाकला, कॅटेगरी नाईट लावायची, धर्म लावायचं नाही, देश सुद्धा लावायचा नाही असं ठरलं, यू कॅन लिव्ह विदाउट इट. तुम्ही त्याशिवाय जगू शकता. पण आपल्या आयुष्यातून पर्यावरण काढून टाकला, हा निसर्ग काढून टाकला, वी कॅनॉट सर्व्हाइव्ह. आपण जगू शकत नाही. सो इट इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग इन दी वर्ल्ड. जगात इतर सगळ्या गोष्टींपेक्षा पर्यावरण अतिशय महत्वाचा घटक आहे. हे ह्युमन बिंगने विसरता कामा नये. वी आर पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. आपण त्या पर्यावरणाचा एक घटक आहोत. ऑब्विसली आपण खूप इंटेलिजंट आहोत, डॉमिनंट स्पीसीज आहोत, खूप शक्तिशाली स्पीसीज आहोत. त्याच्यामुळे आपण गैरफायदा याचा घेतलेला आहे पर्यावरणाचा. आपण त्याचा एक पार्ट न होता आपण त्याचे मालक झालेलो आहोत. वी हॅव बिकम ओनर ऑफ द एन्व्हायरमेंट. हे जंगल माझं आहे, हे झाड माझं आहे, मी तोडेल,
फोर व्हीलर घेऊन फिरतात, प्रदूषण करतात. येस ऑर वी आर नॉट वरीड अबाउट द एन्व्हायरमेंट ॲट ऑल. दिस इज द फर्स्ट पार्ट. सेकंड, प्रिझर्विंग ॲटमॉस्फिअर इज प्रिझर्विंग अवर होम. ह्या पर्यावरणाचं जतन करणे म्हणजे मी माझं घराचं जतन करणे आहे. सर्विंग माय फॅमिली, सर्विंग माय होम. जसं आपण आपल्या स्वतःच्या घराची काळजी घेतो, कारण आपल्याला तिथं राहायचं आहे. सेम वे ॲज अ ह्युमन बिईंग, एक मनुष्य जाती किंवा प्रजाती म्हणून आपण ह्या पृथ्वीची, ह्या पर्यावरणाची तितकीच काळजी घेतली पाहिजे. बिकॉज विदाउट दिस एन्व्हायरमेंट वी कॅनॉट सर्व्हाइव्ह. या पर्यावरणाशिवाय आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही. लेट मी टेल यू एन एक्झाम्पल. इन दिस पॅन्डेमिक, हे जे पॅन्डेमिक चालू आहे कोविड, यामध्ये काही पेशंट्सला ऑक्सिजनची गरज होती आणि एक ऑक्सिजनचे सिलेंडर मिळवण्यासाठी पालकांचा किंवा त्या पेशंटच्या घरच्यांचा प्रचंड आटापिटा सुरू होता. खूप त्रास त्यांना सहन करावा लागला. काही पेशंट्स दगावले विदाउट ऑक्सिजन. सी, एक सिलेंडर साठी आपल्याला इतका त्रास झाला. सी हाऊ ऑक्सिजन एन्व्हायरमेंट इज गिव्हिंग फ्री ऑफ कॉस्ट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एन्व्हायरमेंट. ही निसर्गाची खरी किंमत आहे, ही निसर्गाची शक्ती आहे. आर यू गेटिंग? प्रिझर्विंग ॲटमॉस्फिअर इज प्रिझर्विंग अवर होम. या निसर्गाचं जतन, या पर्यावरणाचं जतन म्हणजे आपल्या घराचं जतन. वी आर ओनली हिअर ॲज अ गेस्ट. आपण फक्त एक पाहुणे म्हणून आहोत. जर आपण आपल्या पुढच्या पिढीला शेती घेतो, इस्टेट घेऊन देतो, एखादा फ्लॅट घेऊन देतो, कार घेऊन देतो, इट इज अ टाइम, इफ वी डू नॉट कन्सिडर धिस सिरियसली, वी हॅव नो व्हेअर टू गो. आपण कुठेही जाऊ शकत नाही विदाउट दिस अर्थ, दिस एन्व्हायरमेंट. वी शुड टेक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन ड्राईव्ह. खूप लोकांना लक्षात आलं पर्यावरण खूप गरजेचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्या लाईफमध्ये. बट वी आर नॉट कीन टू मेक इट ॲज अन ऍक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू प्रिझर्व इट. आपण ते खूप असं ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होऊन ते असं जतन करण्याचा प्रयत्न करत नाही. सिरियसली सगळ्यांना कळते पण पार्टिसिपेट होत नाही. सर्रास जंगलतोड सुरू आहे, कुणी काही म्हणत नाही. सर्रास निसर्गाची हानी चालू आहे, कुणी काही म्हणत नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणातले प्लास्टिकचा वापर सुरू आहे आणि ते सगळ्या प्लास्टिक जहाज भरून समुद्रात जाऊन ओतताय. तिथली जी बायोडायव्हर्सिटी आहे समुद्रातली, पाण्यातली, तिला नुकसान पोहोचतं आहे, पण आपण काही म्हणत नाही. वी शुड बी व्हेरी ऍक्टिव्ह रिगार्डिंग दिस इश्यू. या सगळ्या परिस्थिती प्रसंगाबद्दल आपण ऍक्टिव्ह पाहिजे. आपण आपला आवाज उठवला पाहिजे जिथे निसर्गाची हानी होते. आर गेटिंग इट? वी शुड इनकल्केट दिस व्हॅल्यूज फॉर बेटर वर्ल्ड. इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंट, इम्पॉर्टन्स ऑफ इट्स अवेअरनेस, इट शुड बी इनकल्केटेड इन अपकमिंग फ्युचर. आगामी पिढ्यांना आपल्याला त्यातून शिकवता आलं पाहिजे, त्यांच्यात ती मूल्य रुजवता आली पाहिजे का नेचर इज सुप्रीम अँड इज एव्हरीथिंग. विदाउट नेचर वी कॅनॉट सर्व्हाइव्ह. बघा, ग्लोबल वॉर्मिंग सुरू आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे, मोठमोठाली हिमनग समुद्रात पडता आहेत ग्लोबल वॉर्मिंगमुळे. पावसाचा आता तुम्हाला नो टाइम टेबल इज देअर. पर्जन्यवृष्टीचा टाइम टेबल नाही. काही ठिकाणी खूप दुष्काळ पडत आहे, काही ठिकाणी खूप पाऊस पडत आहे, मोठे मोठे पूर येत आहेत. ऑल धिस बॅलन्स इज बीइंग डिस्ट्रॉइड बाय ग्रीड ऑफ ह्युमन बिईंग. मनुष्याच्या त्या हव्यासापोटी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास करत चाललेलो आहोत. आर गेटिंग इट? दॅट इज व्हाय एन्व्हायरमेंट अवेअरनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन अवर लाईफ. वी शुड बी व्हेरी कीन ऑन सर्व्हाइव्हिंग दिस एन्व्हायरमेंट. हे पर्यावरण जतन व्हावं, हे पर्यावरण सुधारावं, फळून असं मस्तपैकी मुबलक प्रमाणात राहावं, यासाठी खूप प्रयत्न करणे गरजेचं आहे. आर गेटिंग इट? वृक्ष लावा, झाडे लावा. आपल्या हातात काय, व्हॉट वी कॅन डू. आपल्या छोट्या हातात काय आहे, आपण झाडं लावू शकतो. फर्स्ट वी कॅन स्टॉप, ऍक्च्युली वी कॅन स्टॉप द यूज ऑफ प्लास्टिक. प्लास्टिक वापरायचंच नाही हा निर्धार आपण करू शकतो. जे अति गरजेचं आहे तिथंच प्लास्टिक. विनाकारण प्लास्टिकची पिशवी द्या, प्लास्टिकच्या पिशवीत टाका, प्लास्टिकची पिशवी इकडे कुठे टाकू. वी शुड नॉट यूज प्लास्टिक ॲट ऑल. प्लास्टिक जे डिकम्पोज होत नाही ते वापरायचं नाही. येस ऑर नो?
वी कॅन सेव्ह इलेक्ट्रिसिटी, आपण इलेक्ट्रिसिटी वापरू शकतो, बचत करू शकतो. रिन्यू एनर्जी आपण तयार करू शकतो, नवीन नवीन एनर्जीचा उपयोग आपण यासाठी करू शकतो. येस ऑर नो? ओके, आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस अबाउट एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. इट इज व्हेरी खूप प्रिसाइज आहे, तुम्हाला फक्त अगदी बेसिक इंट्रोडक्शन मी त्याचं दिलंय. इट इज क्वाईट अ बिग टॉपिक, लेंदी टॉपिक, बट देर विल बी क्वेश्चन रिगार्डिंग धिस ओनली. याच्यावरच येणारे प्रश्न असतील. सो आय होप दॅट यू विल डू इट. थँक्यू.